माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि आमच्या मागण्या त्यामध्ये अशा आहेत. सुरक्षा संच, अत्यावश्यक संच, संसार बाटली, आरोग्य तपासणी, माध्यम भोजन ह्या योजना बंद करून कामगारांना पेन्शन योजना सुरू करण्यात यावी व त्यानंतर जे नवीन साईटमध्ये बदल केलेला आहे, तालुका लेवलवर ऑफिस सुरू करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी कामगाराला खूप त्रास होत आहे, कारण लाईनमध्ये उभे राहून त्यांना दिवसभर लाईनमध्ये उभे राहावं लागते आणि त्यामध्ये कधी लाईट नसते, कधी नेट नसते, कधी गर्दी असते. अशा वेळेस त्या कामगाराला त्या ठिकाणून परत जावं लागतं. त्यामुळं ती साईट बंद करून आणि कामगाराला बाहेरच्या ऑनलाईन याच्यावर दुकानवर ऑनलाईन करण्यास परवानगी द्यायला पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना बांधकाम कामगार मजुरासंदर्भात जे निवेदन दिलं, त्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे जवळजवळ यांनी आचारसंहितेच्या काळामध्ये साईट बंद केली. साईट बंद केल्यानंतर ती प्रणाली डायरेक्ट बाहेर बंद करून टाकली. आता बाहेरून येणारा जे कामगार वर्ग असतो, हा त्याचा रोजंदारीचा मजूर म्हणजे रोजंदारी बुडून तो इथे येतो. नंतर त्याला जर अशा वेळेस जर त्या ठिकाणी त्याचा म्हणजे न्याय जर नाही मिळाला, तर त्या मजुराचे रोजंदारी बुडल्यानंतर सुद्धा त्याचं आर्थिक नुकसान होतं. यांनी शासनाच्या बहुतेक जेवढ्या बी साईड गव्हर्नमेंटच्या ह्या टोटल ओपन आहे बाहेर, तर यांनी यांची साईड बाहेर ओपन ठेवायला पाहिजे आणि जो त्यांचा काही विषय असेल ऑफिसचा करायचा त्यांनी तेवढा करावा, बाकी सर्व त्यांनी बंद करावे, अशी आमची ही विनंती आहे संघटनेमार्फत.